नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आता आम्ही ना चाललो आहे फिरायला म्हणजे आमचं ना मूळ गाव आहे बागव्यांचं मसुरेचे आम्ही बागवे आणि आमची कुलदेवता आहे माऊली देवी, तिच्या दर्शनाला. आणि एका दादांची कमेंट होती, दादांचं नाव आहे प्रमोद बागवे. त्यांनी 2 वेळा कमेंट केली की आपल्या माऊली देवीच्या दर्शनाला जा. आता आम्ही म्हटलं जाऊया. आणि ते आमच्या उमरमाळासून म्हणजे आमच्या गावापासून ते ना खूप लांब आहे मसुरे गाव. म्हणजे आम्ही सुखवस्तीला इकडे आलो, म्हणजे पहिला आम्ही गोळवणला होतो, तिथून आम्ही आलो उमरमळ्यात. ते त्यांनी 2 वेळा सांगितलं की 2 वेळा कमेंट केली की ताई तुम्ही दर्शनाला जा माऊली देवीच्या. त्यांच्या म्हणजे आम्ही जाणारच होतो, पण त्यांनी आठवण करून दिली. म्हटलं चला जाऊया, कोणाच्या रूपाने कोणतरी सांगतं. आज आम्ही ना माऊली देवीचं दर्शन घेणार आणि आमची उमरमळ्याची ग्रामदेवता आहे रामेश्वर, तिथे पण जाणार आणि 1-2 ठिकाणं आहेत ना देवाची ती करणार आहोत. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि तुम्हाला आज मी आपल्या माऊली देवीचं दर्शन घडवणार. संतोष पालो आहे ना, त्यांची रिक्षा, त्यानं बघितलं तुम्ही खूप वेळा व्हिडिओ, त्यांच्या रिक्षाने जाणार. आणि आम्ही आज ना स्टे करणार आहोत. आणि ते ठरवून नाही कुठे स्टे करणार ते. आज आम्ही 2-3 ठिकाणं देवाची फिरणार आणि नंतर आम्ही मालवणला जाणार पण. आणि आम्हाला ना डॉल्फिन बघायचं, ते उद्या सकाळी डॉल्फिनला सहसा दिसत नाही. ठरवलं आहे की सकाळी 6:30-7ला निघायचं डॉल्फिन बघायला, सकाळचे दिसतात. मेन डॉल्फिनच आम्हाला बघायचं आहे आणि आमच्या कुलदेवीचं दर्शन घेणार आहे. त्यांच्या रिक्षानेच फिरणार. भाऊ तुमका माहिती आहे ना सगळा? हां चला. मला ना एक बघितलं रीलवरती, एक इथे ना कसारचं इकडे कोणतं तरी एक मंदिर झालं, शिव मंदिर. ते हां तेच, ते तुम्हाला तेच. कॉफी आणली काकाने दिली? काकांना दिली. चला तू पी. तिने कॉफी बनवली. कॉफी चांगली बनवते मस्तपैकी, जेवणच बनवत नाही. तू शिकवलंच नाही तर कसं. मस्त ड्रेस आहे टिनूचा आमच्या, पण ब्लॅक घेतला रे. गुड मॉर्निंग. खूप गरम होत आहे. चला चल जाऊया आता. हे रिटायर झाले माहिती आहे भाऊ? माहिती आहे, कळलं. ते एक बागवे आहेत ना, ते तुम्हाला विचारत होते, तिकडे त्यांनी घर बांधलंय. कुठे? आम्ही निघालो उमरमळ्यातून. आता आपण ना पंधरुट्याला आलो आहे आणि इथे आपण ना ओटीचं सामान घेणार आणि पुढे आपण देवदर्शनासाठी निघणार. नारळ तांदूळ घ्या तिथे, दुकानावर पाव किलो. आणि खण पलीकडे घेऊया, पण तिकडे नारळ आणि मिळणार नाही तुम्हाला. नारळ आता किती घेऊ? 2-3 घ्या. 3 घेऊ ना. चला मी पण येते. शूट करा ह्याच्यात करते ना, 2-2 कशाला. हाय कर. अगरबत्तीच्या पुढे जावे. प्रथम आपण आलो स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि हा मठ आहे अनाव पालवडे इथे, म्हणजे अगदी रस्त्याच्या बाजूलाच, अत्यंत शांत आणि निसर्गरम्य परिसरात. आणि आमच्या इथून इथे यायला ना 15 ते 20 मिनटंच लागली, म्हणजे आमच्या उमरमळ्यावरून एकदम जवळ आहे. त्यामुळे ना आमच्या गावातील बरेचसे भाविक ना गुरुवारच्या इथे येतात स्वामींच्या दर्शनाला, आणि आम्ही पण अधूनमधून येतो. पहिलं दर्शन आम्ही स्वामींचं घेतलं. दिसायला पाहिजे स्वामी पण. होय ना, मस्त आहे मूर्ती. स्वामींची मूर्ती पण बघा कशी शांत, तेजस्वी आणि प्रसन्न दिसते. आणि हा मठ रस्त्याच्या बाजूला जरी असला ना तरी आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. आणि ह्या मठात ना स्वामी समर्थांच्या प्रकट दिनांना खूप मोठा असा उत्सव असतो, म्हणजे धार्मिक आणि भक्तीचे कार्यक्रम होतात. पालवाडी अनाव स्वामी समर्थ मठ.
आता आम्ही आलो आमचं ग्रामदैवत रामेश्वर मंदिराजवळ. म्हणजे आम्ही प्रथमच या मंदिरात येतो आहे आणि आमच्या इथून हे थोडं लांब आहे. आणि या मंदिराबद्दल आम्ही ना खूप ऐकून आहोत. म्हणजे हे मंदिर ना स्वयंभू आणि जागृत शिवमंदिर आहे. आणि या मंदिरात ना वर्षभर सगळे उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीने साजरे करतात. म्हणजे खूप लांबून लांबून लोक पण इथे दर्शनाला येतात. आणि हा लाकडी रथ ना उत्सवाच्या दिवशी छान असा सजवून फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात ना म्हणजे रथोत्सव निघतो. अतिशय सुंदर असा ना सोहळा बघण्यासारखा असतो. आपण पण एकदा नक्की या सोहळा बघायला येऊया. महाशिवरात्रीला बोलले ना ते महाशिवरात्रीला हा रथ ते लोक बाहेर आणतात. मंदिर आणि मंदिराचा परिसर बघा किती सुंदर आहे. बघूनच मन प्रसन्न झालं. माझा एक फोटो काढायचा. हा दे. तुम्ही पाहिलं मंदिर बाहेरून पण खूप सुंदर आहे आणि आतून पण छान अशी सजावट केलेली आहे. चला आता पण रामेश्वराचं दर्शन घेऊया. मस्त आहे बघा ना, छान केलं आहे छत पण. मंदिरं छान असतात आमच्या कोकणातले, एक नंबर अशी रेखीव. नाहीचं ना, शूटिंग नाही करायची. रामेश्वराचं छान दर्शन घेतलं. पुजाऱ्यांनी गारणं घातलं. रामेश्वर मनातल्या इच्छा पूर्ण कर, पुन्हा तुझ्या दर्शनाला येऊ असं सांगून आम्ही आता तिथून निघालो. तळगाव. हा हा, विनायकराव. कसालच्या स्फटिक शिवलिंगाबद्दल खूप ऐकून होतं, तेच पाहायला मी ते आलो आहे. कसाल, मालवण रोड, वराड, सावरवाड, चिकू सावली हॉटेलच्या समोरच. चिकू आहे ते बघा, सावरवाड आणि चिकू चिकुसावली हॉटेलचा ना, हां हां. निर्वाणली इकडे. या स्फटिक शिवलिंगाचे व्हिडिओ ना माझ्या मुलीने पाहिलेले. ती बोली भारतातील सर्वात मोठं 110 किलो वजनाचं युनिक असं हे ना स्फटिक शिवलिंग आहे. ते पण आपल्या सिंधुदुर्गात. म्हटलं चला आपण आता ते बघायला जाऊया. आणि सहसा या शिवलिंगाबद्दल कोणाला माहीत नाही, कारण ह्याच वर्षी याची ना स्थापना केली. म्हणजे 12 जानेवारी 2026 रोजी रुद्रनाथ फाउंडेशन यांनी हे शिवलिंग ना हिमालयातून आणलं. आणि हे युनिक आहे म्हणून ना खूप लोक इथे ना बघायला येतात. आणि तसं आम्ही पण बघायला त्यासाठीच आलो आहे की युनिक असं शिवलिंग बघूया. कमी लोकांना माहिती आहे म्हणजे आणि ते आणि हा परिसर पण बघा किती सुंदर आणि शांत आहे. इथे आम्हाला जास्त ना चिकूची झाडं पाहायला मिळाली. आणि रस्त्यावरून हे मंदिर ना थोडं लांब आहे, म्हणजे चालत यावं लागतं लाल मातीच्या रस्त्याने. आणि आल्या आल्या आमचं लक्ष वेधून घेतलं ते ह्या महाकाली शक्ती स्तंभाने. खूप सुंदर असा हा उंच स्तंभ आहे, म्हणजे बघतच राहावं असं वाटतं. आता मी ना ह्या महाकाली देवीची ना ओटी भरते. आणि या महाकाली शक्तिस्तंभाच्या बाजूलाच बघा ही पंचमहाभूतेची ना मूर्ती आहे. म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल. तिला पण ना नवस म्हणून बांगड्या अर्पण करतात. आणि इकडे बाजूला बघा कुंड आहे आणि ह्या कुंडात ना वनस्पती उगवल्या आहेत. आणि त्याच्या अगदी बाजूलाच बघा ही नागराजांची मोठी मूर्ती पाहायला मिळते. म्हणजे सगळंच असं आपल्याला वेगळं असं पाहायला मिळतं, म्हणून लोक ना लांबून लांबून इथे येतात. आता पण आपण पाहिलं ते मंदिराच्या बाहेरचा परिसरातलं पाहिलं. आता आपण ना मंदिरात प्रवेश केला आणि हेच ते निर्वाण स्फटिक शिवलिंग. बघून असं वाटतं हे बर्फाचं आहे. खूप छान वाटलं, बघायला आश्चर्य पण वाटतं आहे. आणि मंदिरात अगदी निरव शांतता होती आणि समोर ना होम अग्नी पेटत होता. आणि थोड्या वेळ आरती होती म्हणून ते ना दिवे तयार करून ठेवलेले त्यांनी. आणि काही भक्त ना ध्यानस्थ बसलेले होते. आम्ही पण थोड्या वेळ ना ध्यानाला बसलो. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आले. तुम्ही पण कधी मालवणला आलात ना, तुम्ही नक्की इकडे भेट द्या, म्हणजे तुम्हाला हे स्फटिक शिवलिंग पाहायला मिळेल. आता आम्ही आलो मालवणमधील कट्टा बाजारपेठेत. आणि इथून पुढे आमचं ना म्हणजे 6 किलोमीटर अंतरावर ना जुनं घर आहे गोळवणला. आम्ही कट्ट्याच्या ना शुक्रवारच्या बाजाराला यायचं, त्याची आम्हाला ना आज आठवण आली.
आता आम्ही पोहोचलो आमच्या मूळ गावी मसुऱ्याला माऊली देवीच्या दर्शनाला आणि खूप वर्षापासूनची ना आमची इच्छा होती इकडे येण्याची, ती आज पूर्ण झाली. रस्त्याला लागूनच मंदिर आहे. हे माऊली मंदिर ना मसुरे गावातील ना देऊळवाडा येते ना रस्त्यालगतच आहे, ते पण शांत आणि निसर्गरम्य परिसरात. बागवे समाज सेवा संघ, बागवे समाजाकडून कोणाकोणाला मदत केली जाते, वर्षभरात मंदिरात कोणकोणते कार्यक्रम असतात, दसऱ्याच्या दिवशी मोठी जत्रा असते, देवीचा गोंधळ असतो, हे सर्व इथे ना लिहिलेलं आहे. सुंदरच आहे. हा बघा बघा, खूप सुंदर आहे मंदिर. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी देवी माऊली. माऊली मंदिर हे ना बागवे कुटुंबाचं कुलदैवत, म्हणजेच बागव्यांची मूळ कुलदेवी स्वयंभू आई माऊली देवी. आणि या मंदिरात ना देवीची मूर्ती नसून हे बघा हे ना वारुळ आहे आणि ते स्वयंभू आहे. आणि या वारुळात ना नागिनीच्या रूपात देवी माऊलीचा निवास असतो अशी ना भक्तांची श्रद्धा आहे. माऊली, सातेरी, भराडी या 3 बहिणी आहेत असं मानलं जातं. आंगणेवाडीची जगप्रसिद्ध असलेली भराडी देवी, बिळवची सातेरी हे ना जलमंदिर आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी ना इथे मोठी जत्रा असते. अनेक बागवे परिवार वेगवेगळ्या गावात शहरात स्थायिक झाले तरी ना आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी आवर्जून ना मसुरे गावी येतात. नीट लाव, ते हाताला लागेल चटका बसेल. खूप वर्षापासून देवीच्या दर्शनाला येईन बोलायची, पण ना राहूनच जायचा. शेवटी आज योग आला. देवीचं छान दर्शन घेतलं, ओटी भरली, खूप आनंद झाला, समाधान वाटलं आणि मन पण अगदी भरून आलं. चतुर्शीमेतून बागवे वसले मृत्यूचा तुझ्या चरणाजवळ इलेला असा त्या तुका माय बनवतो आपली बरला फटवाडी काळकाय पाहुणा 8 ठळा देव तुमका 12ची पूर्वी माऊली चरबाय त्या तुका माय बनवतो आपली बरला फटवलेला अक्षरला आठवला तर तू समज देऊ काय त्यापर्यंत त्यांच्या मुलीचं नाव म्हटलं मानसी. तिचा लग्न सोहळा जमवण्यासाठी फक्त असं प्रयत्न चालू असत. ते जरी काय आडी अडचणी असतील ते मितीपासून ते मागे उठून तिच्या लग्न सोहळा जमवून देण्यात तो राजी रवाच आहे. आता आम्ही ना माऊली मंदिराच्या इथून निघालो. समोरच बघा भरतेश्वराचं मंदिर आहे. तिथे आम्ही आता जात नाही का, तिथे ना काहीतरी कार्यक्रम आहे. ते बोलले तुम्हाला वेळ लागेल दर्शनाला, म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. आता आम्ही आलो आंगणेवाडीत आणि ही भराडी देवीचं मंदिर ना मसुरे गावातील आंगणेवाडी इथे आहे. आणि आंगणे कुटुंबाची ही देवी आहे, पण ना हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहे, म्हणजे कोणी पण ह्या देवीचं दर्शन घेऊ शकतं. पोचलो आंगणेवाडी, भराडी देवी. हे जत्रेच्या वेळी बापरे इथे एवढी गर्दी असते है ना अप्पा. हे बघा आता आम्ही ना आंगणेवाडीला आलो भराडी देवीच्या दर्शनाला. आता हे मंदिर तुम्हाला खाली खाली वाटतं, म्हणजे गर्दी नाही ना, पण जत्रेच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ना या देवीची जत्रा असते. म्हणजे आंगणेवाडी जत्रा म्हणून खूप फेमस आहे. त्या दिवशी ना महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण लाखो भाविक इथे दर्शनाला येतात. जशी लालबागच्या राजाला गर्दी असते तशीच. आणि आंगणे कुटुंबांना येणाऱ्या सर्व भाविकांना ना अन्नदान करतात. हे मंदिर पण बघा पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाने बांधलेलं आहे आणि याचं ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि बाजूला इकडे ना विहीर आहे, हे बघा. आता आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. श्री भराडी देवी म्हणजे आंगणेवाडीची जत्रा ही एक ना अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी देवी आहे. म्हणजे या दिवशी ना जत्रेच्या दिवशी भाविकांना खूप वेळ दर्शनाच्या लाईनमध्ये राहून ना दर्शन घेतात.
नवस बोलतात, नवस पेटतात. म्हणजे ह्या दिवशी ना खूप मोठा असा उत्सव असतो आणि रात्री 12 नंतर देवीला प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवतात. बघा बाजूलाच ना मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे आणि आम्ही ना देवीचं छान दर्शन घेतलं, पण ना फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे ना आम्ही काही तिथे शूट नाही केलं. बारावडी देवीचं दर्शन घेऊन आता जातोय मालवणला जेवायला. आता आपण चाललो आहे मालवणमधील कोळंब पुलावरून. बघा किती शांत, सुंदर आणि निसर्गरम्य असा खाडीचा परिसर आहे. आणि हे खाडीचं पाणी आणि अरबी समुद्राचं पाणी याचा संगम होतो आणि पुलावरून आपण जातोय म्हणून खाडी एकदम जवळून पाहता येते. छान आपले देवदर्शन झाले आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. पार्ट 2 मध्ये बघा आपला पुढचा प्रवास. धन्यवाद.